नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 कधी होणार हा बऱ्याच दिवसाचा प्रश्न आहे. अर्थात शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा 2022 बाकी आहे. हा झाल्यानंतर टेटची एक्झाम किंवा टेटचं परिपत्रक येणं गरजेचं आहे. तरी पण तयारीत राहा, कारण शासन स्तरावरती हालचाली चालू आहे. शिक्षण विभागाने हा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. शासनाकडनं फक्त आता मंत्रालयामधून या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल देणं गरजेचं आहे. तो ग्रीन सिग्नल आला की टेट 2025ची जाहिरात तयार होणार आणि तुम्ही विद्यार्थी तयारीत राहणार. सो आत्तापासून सांगतो तयारीत राहा. जून जुलैच्या दरम्यान ही तुमची एक्झाम होण्याची किंवा जाहिरात येण्याची चान्सेस आहेत. ॲड जरी आली तरी, म्हणजे टेटची ॲड आली तरी साधारणतः एका महिन्यात तुमची एक्झाम होण्याची शक्यता आहे. सो तयारीत राहा. खूप चांगली संधी असेल तुमच्याकडे 2025. ज्यांचं TT आणि CTT क्वालिफाईड झाले असे विद्यार्थी तयारी लागा. ज्यांचं BEd झालेलं आहे, BEd ग्रॅज्युएशन, BEd पोस्ट ग्रॅज्युएशन, त्यांनी सुद्धा तयारीत राहा, कारण त्यांना 9 ते 12चे वर्ग मिळणार शिक्षक भरतीमध्ये. मात्र तुम्हाला टेटला जास्त मार्क पडले तर तुमचा विचार चांगल्या ठिकाणी केला जाणार आहे. तयारीत राहा. त्यासाठी शासनाकडे हा प्रस्ताव नेमका काय गेलेला आहे, कधी होणार टेट 2025, थोडक्यात माहिती घेऊया. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्ही जर अजूनही टेटची तयारी चालू केली नसेल, टेटचं मार्गदर्शन घेतलं नसेल आणि मार्गदर्शनाची तुम्हाला गरज असेल तर लगेच आत्ताच तुम्ही इग्नाइट अकॅडमीची बॅच जॉईन करा. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. तुम्हाला लेक्चर किती वेळेस बघता येतात, स्टॉप करून बघा, स्पीडनी बघा, किती वेळेस बघू शकता. लाईव्ह तर बघा पण रेकॉर्ड होऊन जातं. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच तुमच्यासाठी असणार आहे. याचा फायदा 100% होणार, कारण गेल्या कित्येक वर्षभरापासून इग्नाइट अकॅडमी यामध्ये काम करते. आपले बुक्स पण अवेलेबल आहे, आपल्या नोट्स पण अवेलेबल आहे, टेस्ट पण अवेलेबल आहे. IBS पॅटर्ननुसार सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. राज्य परिषदेच्या अंतर्गत TT CTच्या मार्फत सुद्धा सगळं अवेलेबल आहे. टीम सुद्धा आपल्याकडे एकदम प्रॉपर सगळं अनालिसिस करून रेडी आहे. आणि मागच्या वर्षात 1000 विद्यार्थ्यांची निवड झाली पहिल्या टप्प्यामध्ये. सो ही चांगली संधी तुम्हाला असणार आहे चांगल्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होण्याची. सो लगेच ही बॅच जॉईन करा. त्यासाठी काय करा, तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खालच्या नंबरला कॉल करा. त्यानंतर या टेटसाठी फार महत्त्वाचं असणारं पुस्तक बाळासाहेब बोडके सरांचं आलेलं आहे. आता डिस्काउंटमध्ये 170 रुपयात तुम्हाला अवेलेबल आहे. ॲपवरनं परचेस करा किंवा ऑनलाईन मागवा किंवा शेजारच्या बुक स्टॉलला जाऊन लगेच घेऊन टाका. चला तयारी लागा. आता ही प्रस्ताव काय गेला थोडक्यात तुम्हाला माहिती देतो बघा. यामध्ये न्यूजपेपरवर आली बातमी आहे, टेट 2025 प्रतीक्षा शासनाच्या मान्यतेची. म्हणजे हा प्रस्ताव गेला शासनाकडे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षेचा प्रस्ताव, म्हणजे टेट जी नव्याने होणार त्या अंतिम निकाल लवकरच. म्हणजे कोणता बघा, त्यांनी सांगितलंय डॉक्टर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महेश पालकर यांनी सांगितलं की आता नुकतीच TT झाली आहे. TTचा अंतरिम निकाल लागलेला आहे, अंतिम निकाल लागणार आहे. तो अंतिम निकाल सुद्धा लवकरच लागला जाईल आणि त्यानंतर पुढच्या टेटची सुद्धा कार्यवाही केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. यात त्यांनी सांगितलंय शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना आता पुन्हा अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे टेट घेण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे. आता प्रस्ताव काय असणार आहे, साधारणतः ही टेट 2025ची घेण्यासंदर्भात त्याचा प्रस्तावना, म्हणजे काय घेण्यात यावे, किती जागा शिल्लक आहे, शिक्षक भरतीमध्ये किती शिल्लक आहे, कुठे कुठे शिल्लक आहे, कोणत्या जिल्ह्यानिहाय शिल्लक आहे, कोणत्या संस्थानिहाय, कोणत्या महानगरपालिकेने ह्या जागा आस्थापनानुसार शिल्लक आहे, किती रिक्वायरमेंट आहे, किती जागेची रिक्वायरमेंट आहे, सगळा प्रस्ताव आणि टेट घेतल्यानंतर पुढचं प्रस्ताव सगळं पुढची शिक्षक भरती राबवण्यासंदर्भात विद्यार्थी किती DEd BEd झाले, महाराष्ट्रामध्ये किती मागणी आहे, विद्यार्थी मागणी काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रस्तावामध्ये असणार आहे. आणि तो डिटेल प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं बघा, राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. त्यात पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेतून सुमारे 18,000 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. तसं म्हणाल तुम्ही तर ही 21,000-21,000ची जाहिरात होती, पण 18,000 नियुक्त झाले. उरलेले म्हणजेच पुढे काय रिक्त राहिलेल्या पदांचा समावेश आता दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत केला जाणार आहे. त्यानुसार पवित्र संकेतस्थळावर जाहिराती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सुरू झाली पण जाहिरात अजून यायला तयार नाही. जाहिरात लवकरात लवकर या संदर्भात सुद्धा कार्यवाही करावी लागणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती येत्या काही महिन्यात पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षात शाळांमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. म्हणजे जूनमध्ये शाळा चालू होते. ह्या जूनमध्ये नवीन शिक्षक म्हणजे या दुसऱ्या टप्प्यामधून नवीन शिक्षक देऊन ह्या जूनमध्ये रुजू करण्याची तयारी सुद्धा शिक्षण विभागाची आहे. म्हणजे प्रयत्न आहे. दुसऱ्या टप्प्यात किती जागा उपलब्ध होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. आणि त्याच्यानंतर काय भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील पुढचा मुद्दा आहे.
टेट पात्रता आवश्यक आहे. आता अजून एक मुद्दा समोर येतोय की टेट वर्षातून दोनदा घेणं 2017च्या GR नुसार किंवा शासन निर्णयानुसार ओके होतं, पण 2019च्या निर्णयानुसार त्यांनी सांगितलंय आवश्यकतेनुसार चाचणी घेण्याची तरतूद आहे. टेट वर्षातून दोनदा होईल याची काही खात्री नाही, आवश्यकतेनुसार घेण्यात यावी असं सांगितलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या वर्षभरातली कदाचित ही शेवटची टेट असू शकते. या वर्षभरातली टेट 2025 तयारी जबरदस्त करा. बीएड, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा TET-CET धारक विद्यार्थी तयारीत राहा. आणि तुम्हाला सांगतो मार्गदर्शनाची गरज लागणारच 100%. का? इथे तुमचे जास्त मार्क पडले तर तुमची नियुक्ती फिक्स आवडत्या ठिकाणी होणार आहे. सो तयारीत राहा. या संदर्भात हा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे आणि ही एक्झाम जी आहे तुमची जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत. ह्या प्रस्तावाच्या अगेन्स्ट शासनाने ग्रीन सिग्नल दिला की त्याच्यानंतर हे सगळी प्रोसेस चालू होणार आहे परीक्षाची ऍड देण्याची. सो तयारीत राहा. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची बॅच अवेलेबल आहे. गुरु 4.0 ची बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. आता लगेच जॉईन करा. यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. आणि हे पुस्तक सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे. लगेच घेऊन टाका. डिस्काउंट मध्ये चालू 170 रुपयामध्ये पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. आता हा प्रस्ताव शासनाकडे गेला. शासना ग्रीन सिग्नल येईल. शासन सगळे तयारी करेल, म्हणजे सगळे मुद्दे चेक करेल. त्यानंतर शिक्षण मंत्री त्याला अलाउ करतील, मंत्रालयामधून अलाउ करतील, मग विभागाकडे जाईल आणि तिथून पुढे ऍड येण्याची प्रोसेस चालू होणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, यासाठी काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमीचा हेल्पलाईन नंबर यांना आपण कॉल करू शकता किंवा डायरेक्टली ॲप डाउनलोड करून बॅचेस पण परचेस करू शकता. व्हिडिओ आवडला, अजून काही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.